आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। कोण पुण्य कोणा गाठी होय ऐसी याची भेटी, जी हरी धरिला मणी दिले संसाराला पाणी। कोण हा भाग्याचा ऐसी याशी बोले वाचा, जी हरी धरिला मणी दिले संसाराशी पाणी। तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसाराशी तुटी, जी हरी धरिला मणी दिले संसाराला पाणी। विठ्ठला विठ्ठला हाला विठ्ठला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। आज आपल्या तपोवन नगरीमध्ये कैलासवासी नामदेवराव मारोतरावजी चौहान यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कुंडलिकराव नामदेवराव चौहान यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। व्यवस्थापक, सर्व ग्रामस्थ मंडळी, तपोवन, जमलेली सर्व आप्तइष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा संतप्र प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला। बरेच दिवस झालं या कार्यक्रमासाठी ही सर्व मंडळी, उमेश महाराज, फुलाजी महाराज हे संपर्कात होते। आज कार्तिक यात्रेच्या दिंडीचं प्रस्थान आहे आणि ते प्रस्थान 1 वाजता आहे पद्मावती। मग आता द्यावं का कार्यक्रम कसं करावं असा थोडासा प्रश्न पडला होता। पण आता हे लहानपणापासून कुंडलिक आमच्या सोबत आहे, परमार्थाची आवड आहे आणि आता ही परिस्थिती त्याच्यावर उद्भवलेली आहे। या परिस्थितीतून तो आता नेटकाच सावरलाय। मग अशा वेळेला आपण त्या लेकराला जाऊन भेट द्यावं, कीर्तन किती व्हावं याला महत्त्व नाही,
पण आपलं एक कर्तव्य म्हणून मी या ठिकाणी आलो. विठाला विठाला असो. भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्त सांगितलेले. त्या 3.5 मुहूर्तापैकी एक आजचा पाडवा हे एक मुहूर्त आहे. दिवाळीचा पाडवा, दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया एक अर्ध मुहूर्त आहे. मग अशा या मुहूर्तावर आपण सर्वजण मंडळी जमलेला आहात. सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माणसाच्या जीवनामध्ये काही ज्या दुर्मिळ भेटी सांगितल्या, त्या दुर्मिळ भेटीपैकी एक जी भेट आहे ती महापुरुषाची भेट, साधू संताची भेट. त्या संत भेटीचं रहस्य या अभंगामध्ये सामावलेलं आहे. विठाला असं आहे. काही माणसाची भेट झाली, काही लोकांच्या संगतीमध्ये आपण जर उठलो बसलो, अशा काही माणसाच्या जीवनामध्ये भेटी गाठी पडतात. त्या भेटी गाठीमध्ये नुकसान होते, फायदा होत नाही. पण फायदा होणाऱ्या भेटी गाठी कोणाच्या आहेत? आपल्या जीवाचं कल्याण होण्यासारखी भेट आहे ती दोनच भेटी आहेत. एक देवाची भेट आणि दुसरी संताची भेट. बाकी काही काही माणसाला असे माणसं भेटत आहेत, वाटतंय कुणीकडून दिवस निघालाय. विठाला विठाला काही लोक असे भेटतात माणसाला नावकरी की त्या भेटीत माणूस उभं राहायचं तर खचतय. काय होते? खचतय माणूस. निगेटिव्ह थिंकिंगचे लोक भेटू नये माणसाला, पॉझिटिव्ह थिंकिंगचे माणसं भेटले पाहिजे. नकारात्मक विचाराचं मनुष्य भेटू नये माणसाला, सकारात्मक विचाराचं माणूस भेटलं पाहिजे. विठाला आणि हे जे निगेटिव्ह थिंकिंगचे लोक असतात ना, त्यानं त्याचंही भलं होत नाही आणि तो ज्याला भेटलाय त्याचं तर कसंच बरं होत. ती माणसं स्वतः करताही उपयुक्त नाहीत आणि समाजाकरताही उपयुक्त नाहीत. त्याचा काय फायदा नाही समाजाला. झालं तर त्यांच्याच्यानं नुकसानच होईल, फायदा होणार. आणि म्हणून तसे माणसं भेटू नये असं वाटते. तिथं पहिल्या तोंडाला येते विठाला गावात आमची गाडी गेल्या गेल्या, जे स्वयंपाकात कामाला येत नाही, जे भजनात कामाला येत नाही, जे गावात कोणत्याच कामाला येत नाही, ते तिथं राहते गावाच्याच लांब. आणि आम्हाला त्याची पहिली भेट गेल्या गेल्या माणसाचा मूड हाफ करते बघा. ते गेल्या गेल्या म्हणला, महाराज काय लय उशीर केला हो. काय करावं म्हणला. कार्यक्रमावाला खुश, गाव खुश. आणि हे काय म्हणाले, आमचे माणसं नाराज आहेत म्हणला तुमच्या. काय झालं हे कुठं येणं राहतंय का? मेलो बा म्हणला. आता हे जे असे नकारात्मक विचाराची माणसं भेटतात ते माणसं भेटू नये. विठाला विठाला काही भेटीनं माणूस परिवर्तित होतो, परिवर्तित. काही भेटी माणसाचं कल्याण करणाऱ्या भेटी असतात.
त्यातली संत भेट मला आपल्या समोर मांडायची फक्त. संत भेट माणसाचं जीवन परिवर्तन करते. दृष्टांत सांगतो, भजन करा. विठाला विठाला शांती ब्रह्म पैठण्यवासी नाथ महाराज. गडगंज संपत्ती होती आणि त्या संपत्तीचा हिशोब करत बसली. एके दिवशी सायंकाळची वेळ, महाडीवर बसली होती. महाडी कळती, जुन्या काळामध्ये महाड्या होत्या ना, अशा लाकडाच्या, सागवान. तपोवन मध्ये असल बी एखादी बात, मला वाटतं महाडी असल एखादी. जुनं गाव आहे, अशी महाडी असती, थोडीशी अशी वसरी असती बसायला, हवेशीर असते त्याला. तसं ते छान केलेलं असते नियोजन. महाडीमध्ये एकांतामध्ये नाथ महाराज हिशोब करत बसले. एकनाथ बैसे हिशोबाच्या मीसे, बैसे हिशोबाच्या मीसे, शिखा बांधोनिया हिशोबाच्या मीसे, तो बांधोनिया हिशोबाच्या मीसे. एकनाथ बैसे महाद्वारी, एकनाथ बैसे महाद्वारी, एकनाथ बैसे महाद्वारी, बैसे महाद्वारी. शिखा बांधोनिया शिखा बांधोनिया हिशोबाच्या हिशोबाशी बैसे, एकनाथ बैसे एकनाथ बैसे महाद्वारी. महाद्वारे. असे महाद्वारात त्या महाडीवर बसलेले. प्रवेशद्वाराला हिशोबामध्ये हिशोब जुळायला तयार नाही. 5 पैसे हिशोबात काय व्हायलेत, कमी पडतायत. पैसे असावेत आणि ते विचारपूर्वक खर्च करावेत. कसे करावेत? जोडून या धन उत्तम व्यवहारे, आणि कसे? उदास विचारे वेच करी. पैसा असावा आणि त्या पैशाचा अपव्यय नसावा, दुरुपयोग नसावा. जाणकाराचं म्हणणं असं आहे, आलेला पैसा मोजून जसं मनुष्य घेतो तसा गेलेला सुद्धा पैसा कसा जावा, मोजून जावा, असं म्हणणं आहे जाणकाराचं. सायंकाळी प्रत्येक माणसाने डायरी लिहायला पाहिजे. कशाची? हिशोबाची नाही, मग दैनंदिन जीवनाची. कशाची? दैनंदिन जीवन. सकाळी 6 वाजता तुम्ही झोपेतून जागे झालात, रात्री 10 वाजेपर्यंत काय काय केलं ते काय करायचं? लिहून ठेवायचं. ज्यांनी लिहून ठेवलंय तीच डायरी त्यांनी जर स्वतः वर्षाअखेर वाचली तर त्यालाच पश्चाताप होईल की मी चुकीचं वागलो, मी काय वागलो. आता तुमचं काय लिहून ठेवलेलं आहे? काहीच लिहून ठेवलेलं नाही. आले किती, गेले किती, अशी माणसं मोठी होत नाही जीवनात. हिशोब असणं आवश्यक आहे. गंगेत जरी पैसा टाकायचा असला तर मोजून टाकीत जाऊ. काय करायचं? त्याचा हिशोब असला पाहिजे. आता हिशोबाबद्दल मी जास्त बोलणार. विठाला 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 आमचा दृष्टांत चालू आहे अंकुशराव, तुम्हाला हे समजून जाईल. थोडा अजून माग नेऊन पुन्हा आणतो इकडे. ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज हिशोब करण्याकरता बसले. हिशोब जुळायचा नाही. हिशोबामध्ये एक फक्त किती पैशाची रुकणी म्हणजे त्या काळामध्ये रुपया, त्या काळातला तो कमी भरला.
गडगंज संपत्ती, त्या संपत्तीमध्ये एक रुखा जे काही कमी भरला महाराज त्या हिशोबामध्ये म्हणले मग कमी भरला म्हणजे गेला कुठं. जी माणसं हिशोबाला पक्के असतात ते बेड्डर असतात. जे माणसं हिशोबाचे पक्के आहेत गावामध्ये ते कार्यकाळ त्यांचा इतका गाजतो तो कधीही कोणताही हिशोब निघाला हिशोबच घ्या बनते कधी का ज्याला कर नाही त्याला डर नाही. काही गावा असे ते हिशोब म्हणलं ते मग ते जन हिशोबामध्ये काय म्हणावं त्याला इकडे काय म्हणते हिंगोलीचे घोटाळा केलाय त्याला जर म्हणलं ते हिशोबाचं कसं आहे काय ते म्हणते पहिली हिशोब काढा. हे काय म्हणते पहिले काढा आधी मग आम्ही देतो समजून चालायचं हे मळीक आहे. ज्याला कर नाही त्याला डर नाही घ्या हिशोब म्हणायचं. पंढरपूरचा सप्ताह झाला, आळंदीचा सप्ताह झाला आणि कालचा पुन्हा एकदा पंढरपूरचा झाला. 3 सप्ते माझ्या हातावर झाले. 3 सप्त्याचा माझ्याजवळ हिशोब आहे. पुन्हा मध्यंतरी आम्ही एक शताब्दी ठरवली होती त्याचा बी हिशोब आहे. अशा मी फाईल करून ठेवल्यात. म्हणलं कोणी उभा राहू शकते त्याला फाईल दाखवू. विठाला काय तुम्हाला हरिभक्ती परायण व्हायचंय ना मग पहिले कर्तव्य परायण व्हा. पहिले कर्तव्य पार पाडा. कर्तव्यात तुम्ही चुकला की हरिभक्ती परायण होणं सुद्धा चांगलं नाही ना. लोक म्हणजे माहित आहे किती सांगायले लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण लोक आपली पोती ओळखीत आपल्या पद्धतीनं आपण लोकांसमोर जात असताना आपल्याला कानकोंड वाटू नये असं कायमस्वरूपी वागावं. विठाला नाथ महाराज हिशोब करायला बसलेली. एक रुखी कमी पडलेली. असं कसं होतंय गेले कुठं माझ्याकडून चुकलंय का तपासली. पुन्हा हिशोब तपासली पुन्हा आकडे घेतले. कॅल्क्युलेटर नव्हतं ना तेव्हा. काय करावं लागायचे आकडे घ्यावं लागायचे. अक्षरशः पहाटेचे 4 वाजले. सगळी दप्तर तपासली आणि पहाटेच्या 4 वाजता तो हिशोब जुळला. तो हरवल्याला इकडे तिकडे हिशोबामध्ये गहाळ झालेला 1 रुपया काय झाला सापडला. म्हणून असा आनंद साजरा केला. कोणी नामा म्हणे तेव्हा सापडला रोका. 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 नामा म्हणे तेव्हा सापडला रुखा. श्री हरी सखा संतुष्टला. नाथ महाराज आनंदोत्सव करू लागले. देवाच्या कृपेनं माझा हिशोब जुळला आणि माझा पैसा हिशोबामध्ये गहाळ झालेला सापडला. पहाटे 4 वाजता काय वाजवायले टाळ्या. द्वारात टाळ्या वाजवायला लागले. सुदैवानं समोरून जनार्दन स्वामी गंगेच्या स्नानाला निघालेले. कुठून महाराजाच्या महाद्वारात. पण ते सापडला ह्या टाळ्या आणि जनार्दन स्वामी समोर
सार एकच झाली गोष्ट. महाराजांनी वर पाहिलं, जनार्दन स्वामींनी नाथ महाराजाकडे पाहिलं आणि मग जनार्दन स्वामी म्हणले, सापडला 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 म्हणता 3 वेळेला. काय सापडला, काय सापडला म्हणले की मग ते नाथ महाराज म्हणले, 1 रुपया माझा हिशोब मध्ये घाल झालता, तो मला रात्रभर हिशोब केल्यानंतर काय झालाय सापडला. आणि मग 1 रुपया करता रात्र घातलेले असं ज्यावेळी जनार्दन स्वामीच्या लक्षात आलं, त्यावेळी जनार्दन स्वामी म्हणले, नाथा 1 रुपया करता 1 रुपया घातला, 1 रुपया करता 1 रात्र घातली, रात्रभर 1 रुपया करता जर खर्च केली, तीच रात्र देवा करता खर्च केली असती तर देव सापडला असता. असं म्हणल्याबरोबर जनार्दन स्वामीचे शब्द कानावर पडले. नाथ महाराज खाली उतरले आणि साष्टांग दंडवत घातलं आणि तिथं दर्शनाची भेट जनार्दन स्वामीची भेट झाली. आणि त्या भेटीनं नाथ महाराज एवढे प्रवृत्त झाले, एवढे प्रवृत्त झाले, जेवढी संपत्ती जेवढी संपदा होती त्या संपदेकडे दुर्लक्ष केलं आणि त्या दिवशीपासून भजनाला सुरुवात केली. जनार्दन स्वामीच्या कृपेनं, त्यांच्या भेटीनं नाथ महाराज एवढे मोठे संत झाले, शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्ध झाले. मला सिद्धांत एकच मांडायचं, याला म्हणतात भेट. विठाला विठाला काही भेटी दुर्मिळ असतात. त्या भेटी कशा होतात, कधी होतात, त्याला काहीतरी मागचं भांडवल पाहिजे. अशा सहजासहजीन उग गेलतो तमो खाऊ लागलो भेट व्हायला काय बापाची पेंड आहे का? मग त्याला काय भांडवल लागतंय, त्याला काय लागतं, त्याला कोणती सामुग्री लागते, ती सामुग्री तर मी आपल्या समोर मांडणार आहे. विठाला विठाला या महाराष्ट्रात या साधू संतांना अशा दुर्मिळ भेटी झालेल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणू लागले, मी स्नानाला जाऊ लागलो आणि स्नानाला जाता 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 माझी कोणाची भेट झाली, सापड बिले वाट जाता गंगा स्नान, सापड बिले वाट जाता गंगा स्नान, सापड बिले वाट जाता गंगा स्नान, सापडले जाता गंगा स्नान, सापड बिले वाट जाता गंगा सापडले सापडले वाट जाता गंगा स्नान, सापडले वाट जाता गंगा स्नान, सापडले वाट जाता गंगा स्नान. हरी मस्तकी तो दान देवीला कर, मस्तकी तो दान देवीला कर, मस्तकी तो दान देवीला कर, मस्तकी तो दान देवीला कर. सापडले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. महाराज म्हणले, मी स्नानाला जाऊ लागलो. आंघोळ वेगळी, स्नान वेगळं आणि अभ्यंग स्नान वेगळं. विठाला 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 विठाला. आता ज्या दिवाळीला चालू आहे ते कोणचे येत, ते अभ्यंग स्नान आहेत. मग स्नान कशाला म्हणायचं आणि आंघोळ कशाला म्हणायची? मसनवाट्यातून आल्यावर जे अंगावर पाणी घेतलं जातंय त्याला आंघोळ म्हणायची. त्याला काय म्हणायची? आणि दररोज जे करतो ना आपण दररोज, ते आंघोळ नाही, त्याला काय म्हणायचं? स्नान. पण ते स्नान म्हणायला जरा काय जाते, थोडं जीभ वाटत नाही, जीभ वाटत नाही. आंघोळ म्हणलं की झालं स्नान. हे जरा अर्ध सण अर्ध नन लवकर
स्नान हे आमचं ई स्नान म्हणते काय सांगा हे असे आहेत आमच्या सण स्मशानभूमीमधून आल्यानंतर जी केली जाते त्याला काय म्हणतात अंघोळ दररोजचं जे अंगावर पाणी घेतो आपण त्याला काय म्हणतात स्नान दिवाळीला जे चालू आहे त्याला काय म्हणतात अजून एक स्नान आहे 144 वर्षाच्या नंतर जे योग आला होता या वर्षी प्रयागराजला त्याला काय म्हणतात शाही स्नान विठाला विठाला आणि अजून एक ह्याच हे घोटे इतक्या पाण्यात जाऊन आला घोटे स्नान घोटे स्नान जाऊ द्या महाराज स्नानाला निघाले सापडली वाटी जाता गंगे मला रस्त्यामध्ये जाताना भेट झाली म्हणली माझ्या मस्तकावर काय केला हात ठेवला आणि मनानच मला परिचय दिला म्हणले बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी मला मंत्र दीक्षा दिली मला मंत्र दीक्षा झाली मला भेट झाली मला कृपा झाली ही जे जीवनामध्ये तुकोबारायाच्या सगळं घडलंय याला म्हणतात दुर्मिळ भेट याला काय म्हणतात दुर्मिळ भेट काही भेटी दुर्मिळ आहेत पण झाल्या ना नाथ महाराजाला झाली तुकाराम महाराजाला झाली अजून मी तुम्हाला बरेच तसे देईल उदाहरण पण आता त्याच्यात कुठं वेळ आहे मला हे जे दुर्मिळ योग आहेत असेच येतात का काय ते मग या करता जी लागणारी सामुग्री आहे ती सामुग्री अभंगाच्या पहिल्या चरणावर पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोणा गाठी कोण पुण्य 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 कोणा गाठी होय ऐसी याची भेटी होय ऐसी याची भेटी हरी धरिला मनी हरी धरिला मनी होय याची भेटी होय याची भेटी जी हरी धरिला मनी जी हरी धरिला कोण पुण्य कोणा गाठी होय ऐसी याची भेटी अशा महापुरुषाच्या भेटी अशा सहजासहजी होत मग त्याला लागणारी जी सामुग्री ती सामुग्री या अभंगामध्ये महाराजांनी सांगितले त्या सामुग्रीचं नाव आहे पुण्याई साधू संताच्या भेटी होणे म्हणजे काहीतरी आपलं काय उभं राहणे पुण्य उभं राहणे सुकृताशिवाय पुण्याई शिवाय हा रस्ता सुचतच नाही माणसाला विठाला विठाला काय महाराजाचे शब्द आहेत पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य
महाराजांनी संतांच्या भेटीचं रहस्य स्पष्टीकरण दिलंय. पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तय होय, साधूच्या भेटी करता जी लागणारी सामुग्री आहे ती आहे पुण्याई. महाराज ही पुण्याई ज्या दिवशी माणसाच्या मागं उभा राहते ना, दुर्मिळ योग येतात त्याच्या जीवनात. कसे योग येतात? दुर्मिळ. जे मनी मानसी नाही त्याच्या जीवनामध्ये ते प्राप्त होणं म्हणजे याच्या पाठीमागं काय उभं राहणं? पुण्याई मागं उभं राहणं. आता ते ट्रकवर त्या जीप असतात, त्या पॅसेंजर जीपवर पाठीमागं लिहिलेलं असते ना, काय लिहिले? आई वडिलाची पुण्याई. एक जणानं तर काय लिहिलं? एक जणानं लिहिलं 39-33 ची पुण्याई. मग मी गाडी उभा केली त्याच्या पुढे नेऊन. मी म्हणलं दाजी हे 39-33 ची पुण्याई म्हणजे काय? तर मग ते म्हणलं महाराज मग 2 मिनिटं वेळ आहे का? मी म्हणलं हो, मला कीर्तनात सांगायचं. म्हणलं हे नेमकं काय कोड आहे कळू द्या, आपल्याला कळलं पाहिजे. ते म्हणलं महाराज मी एक जणाच्या गाडीवर होतो क्लिनर म्हणून. काय होईन? क्लिनर. त्याला क्लिनर म्हणतात, म्हणजे स्वच्छता करणं. नंतर मी त्या गाडीवर काय झालो? ड्रायव्हर झालो. तीच गाडी पुन्हा म्या विकत घेतली आणि त्या गाडीनं मला एवढं भरभरून दिले. आज ही जी नवी गाडी आहे तिची पुण्य आहे का? तिची पुण्य आहे. मोठ्या महाराजाच्या गाडीचा नंबर होता 7031. किती नंबर होता? 7031. मग आज जी ही 777 आहे ती 7031 ची पुण्य आहे. आपली अवकात आहे का ही गाडी घ्यायची? लायकी आहे का आपली ही गाडी घ्यायची? ही जी गाडी आहे त्या गाडीची पुण्य आहे, त्या गादीची पुण्य आहे. म्हणून आज आपण ह्या गाडीत बसलो. ढोरवळाय कोण ठेवू नये आपल्याला तपोवन मध्ये. आज जे आहोत ही ती त्यांची पुण्याई आहे. म्हणून इथं आहे कीर्तना करता लागणार भांडवल माझ्याजवळ नाही. हे हुशार आहेत माया परता. कीर्तना करता जे कीर्तनकाराजवळ असावं ते नाही माझ्याजवळ. मग बसलेले माणसं म्हणतील तो कसं चालायले? पुण्याई. चलतंय कसं? श्री गुरु सारिखा मला हरिपाठ येत नाही, काकडा येत नाही, भगवद्गीता तर कशीच येत नाही, काहीच कळत नाही. चलायले. मग हे लोक म्हणले कसं चलायले? आता पुढे काय सांगितलं? कसं चलायले? पुण्याई. पुण्याई महाग तुमच्या उभा राहू द्या. होऊन येते. काय होऊन येते? मनासारखं होत. पुण्याई उभी राहिली पाहिजे माणसाच्या. मग ती पुण्याई माग उभी राहावं अशी वाटते ना. मग पुण्य करावं कोण? आपल्याच करावं लागते. ते आपल्या मागं उभा राहते. ते पुण्य आपल्या मागं उभं राहिलं पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये ज्या दिवशी तुमचं पुण्य तुमच्या मागं उभा राहतंय न होणारे काम होतात. पळी पंढरीनाथ लळा त्याचा, पळी पंढरीनाथ लळा त्याचा, पळी पंढरीनाथ लळा त्याचा, पळी पंढरीनाथ हरी दरिती ज्योती संत कृपा दरिती जाती संत कृपा दरिती जाती संत कृपा वाली पंढरीनाथ लळा त्याचा, वाली पंढरीनाथ लळा त्याचा, वाली पंढरीनाथ धरी ते जे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. महात्म्यानं तुम्हाला पदरात घ्यावं. तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही.
तुमच्या मागं तुमचं पुण्य उभं राहिलं पाहिजे. गाव मागं न उभं राहू द्या, परिवारातले लोक तुमच्या मागं न उभं राहू द्या, तुमच्या बायकोनं तुमच्या मागं न उभं राहू द्या, तुमच्या लेकरानं तुमच्या मागं न उभं राहू द्या. तुमच्या मागं कोण उभं राहावं? तुमच्या पुण्याईनं भक्कम जर तुमच्या पुण्याई तुमच्या मागं उभी राहिली ना, तुमचं काहीच होऊ शकत नाही. ती ढाल आहे. विठाला विठाला माणसाचं पुण्य माणसाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आणि मग ती पुण्याई जर तुमच्या मागं खंबीर उभी राहिली ना, दुर्मिळ योग येतात तुमच्या जीवनामध्ये. न होणाऱ्या लोकांच्या भेटी होतात, न होणारे तुमचे काम होतात. आणि म्हणून मानवी जीवन बरंच उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता. पंढरीच्या लागा वाटे वाटे वाटे, पंढरीच्या वाटे, वा 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 वा. पुण्य उभे राहो आता, संताची आकारणे, पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे पांडुरंग. कसं पुण्य उभं राहिले बघ. पुण्य उभं राहिलं की तुमच्या जीवनामध्ये दुर्मिळ योग येतात. आणि म्हणून कोण पुण्य कोणा गाठी, आणि होय आईसी याची भेटी. पुण्याची सामुग्री तुमच्या सोबत असली पाहिजे. महाराज बसलेले माणसं म्हणतील, महाराज मग पुण्य प्राप्त करायचं म्हणता तुम्ही, ही पुण्याई नेमकी माणसा जीवनात कशाने प्राप्त होती? पुण्याई प्राप्त होण्याकरता अनेक मार्ग आहेत. काय केलं म्हणजे पुण्य होतंय आणि काय केलं म्हणजे पाप होतंय हे प्रत्येक माणसाला कळतंय. विठाला विठाला पुण्यकर्म आणि पाप कर्म मला वाटत नाही की सांगावं लागते म्हणून. प्रत्येक माणसाला पाप कर्म बी कळतंय आणि पुण्यकर्मही कळते का? कळत नाही. कळतंय, फक्त वळत नाही. पुण्यकर्म कशाला म्हणतात, पाप कर्म कशाला म्हणतात हे प्रत्येक माणसाला कळते, पण डोळे झाकपणा आहे माणसाचा. कळून न कळतेपणाची भावना आहे. कळत नाही का काय पुण्य कशाला म्हणतात, पाप कशाला म्हणतात? कळतंय, मग आता माणसं नजर चुकीनं त्या रस्त्याला जातात. पुण्य कशाला म्हणतात? रोज सकाळी पुण्य करतात बाया. नसलेले माणसं म्हणतात काय पुण्य करतात, काय पुण्य करतात म्हणजे शेजारीन उठायच्या आत तिच्या दारात कचरा लोटून लावतात. आणि ह्याच्यापेक्षा अजून कोणचं पुण्य? काय करतात? ती उठायच्या आधी तिथं फर 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 झाडून तिच्या दारात अंगणात, आणि तिनं फक्त आपल्याकडे लोटाव. मग तर सकाळी बाई हे पुण्यकर्म आहे की पाप कर्म आहे? पुण्य आहे का आपला कचरा रांगणात लोकांच्या नेऊन लोटायचा? हे काय? हे सगळं कळतंय पण वळतंय कुठे? अशी पुण्यकर्म पाप कर्म सूक्ष्म मार्ग आहेत माणसाच्या जीवनामध्ये. सगळं कळतंय माणसाला. पण एक सांगतो तुम्हाला, माणसाने ते जाणीवपूर्वक काही चांगले कर्म केले पाहिजे. ते आपल्या मागं उभा राहतात. आज आपली चालू घडी आहे, आज आपली चलती आहे, आज आपल्याजवळ 2 पैसे आहेत, आज आपल्याजवळ 2 माणसं आहेत. उद्या जर काळ बदलला तर ते सगळं जर निघून गेलं तर आपल्या मागं कोण उभा राहावं? त्या पुण्याईनं उभा राहावं. मग ते पुन्हा होऊन येईल, नाही तर मग माणूस रसा तळाला जाते. विठाला विठाला. या पुण्याईमध्ये 2 मार्ग आहेत. एक सकाम पुण्य आणि दुसरं निष्काम पुण्य. पुण्याचे 2 मार्ग आहेत. सकाम पुण्य कशाला म्हणतात आणि निष्काम पुण्य कशाला म्हणतात? लेकीच्या लग्नामध्ये अन्नदान केलं ते सकाम पुण्य झालं, ते निष्काम नाही. स्वार्थ आहे का? लेकराचं चांगलं व्हावं, सोयऱ्यानं चांगलं म्हणावं, गावानं म्हणावं काय स्वयंपाक झाला, काय लग्न झालं. मोठाडपणा आहे. काय
लोकांना शाबासकी द्यावं, लोकांना म्हणावं असं लग्न आमच्या गावात झालं नाही. त्याकरता केलेलं 2 पैसे गेले तर गेले म्हणला, असं लग्न करायचंय म्हणला कसं कसं करायचंय? हे सकाम पुण्य, पुण्यच आहे. सप्त्यात पंगत करा. हे कोणतं पुण्य आहे? निष्काम, स्वार्थच नाही. लेकीच्या लग्नातलं अन्नदानच आहे आणि पंक्तीत सप्त्यातलं अन्नदानच आहे. जेवण हा विषय सारखाच आहे, मग फक्त उद्देश वेगळा वेगळा आहे. लेकीच्या लग्नातलं जे अन्नदान आहे ते लेकीसाठी केलेलं आहे, त्याला सकाम पुण्य म्हणतात. आणि पंक्तीत जे केलंय ते परमात्म्यासाठी केलेलं आहे, ते निष्काम पुण्य म्हणतात. आणि म्हणून साधू संतांच्या भेटी करता सकाम पुण्य कामी येत नाही. कोणचं पुण्य कामी येते? निष्काम, निस्वार्थ केलेलं पुण्य कर्म. विठाला विठाला केलेलं पुण्य ते निष्काम पुण्य माणसाच्या माग प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभं राहते, असं खंबीर उभं राहते. निष्काम पुण्य माणसाच्या माग उभं राहते. आणि निष्काम पुण्य माणसानं केलेलं आहे हे त्या माणसाच्या तोंडावर ओळखू येते. विठाला विठाला. मग बसलेले तुम्ही तपोवन मधली माणसं म्हणतील कसं ओळखू येते? ज्ञानेश्वर महाराजाची ओवी सांगतो. का संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष. निष्काम पुण्य तुमच्या जवळ आहे हे कळतंय कशानं? तुमच्याकडे बघितल्या बघितल्या समाजाला प्रशस्त वाटतंय. विठाला विठाला. जास्त काय बोलावं? पुण्यवान महापुरुष मंडपात आला की घवघव लागते. आणि काही काही माणसं, पापी माणसं मंडपात आले मग दुप्पट घवघव लागते. काय डिसमूड होते माणसाचं. तुम्हाला तुमच्या येण्यानं समाजामध्ये कसं परिवर्तन होतंय, कशी प्रसन्नता होती याच्यावर कळते तुमची सामुग्री काय आहे आणि काय नाही. तुम्ही किती रंग तुमचा कसा आहे याला महत्व नाही. मग तुमचा प्रशस्तपणा दिसला पाहिजे चेहऱ्यावरला. कसा दिसला पाहिजे? हसमुख चेहरा असला पाहिजे माणसाचा. हे जे माणसं चेहरा उतरलेले आहेत त्यांची रडके माणसं आहेत ना, ते जे रडके माणसं कधी बघितलं तर ते कव्हा बघितलं तर कसे फोडिली गोवरी तैसा दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. फोडिली गोवरी तैसा दिसे तोंडावरी, आहा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. फोडिली गोवरी दिसे तोंडावरी, फोडिली गोवरी आणि तैसा दिसे फुटक्या गौरीवानी काय काय लोक दिसतात. जाऊन विचारावंच वाटतंय क्यों रोते हो जी? बोले मैं रोता नहीं, फिर मेरी सूरत वैसी है. थोबाडत तसं रडक. अरे वेळ आल्यावर तर रडावंच लागणार आहे. नाईलाज आहे. संकटाला कोणाला नाईलाजच आहे. सुखासुखी का रडता? विठाला विठाला. प्रशस्त राहिलं पाहिजे माणसानं, खुश राहिलं पाहिजे, प्रसन्नता असली पाहिजे चेहऱ्यावर. नाराज राहून काय जीवन जगता येते का मला सांगा बरं? जे नशिबाला आलंय ते कोणाला चुकलं इथून माग? देवादिकाला चुकलं नाही, साधू संताला चुकलं नाही, ऋषी मुनीला चुकलं नाही, तर आपली काय कथा आहे? उठलं की काय माणसं तोंड पाडून बसतात. आत्ता 2-3 बाया म्हणल्या महाराज आमचं आमच्या मालकाला सांगावं म्हणले. काय म्हणले काय? कवा बघितलं की असंच बसायला आणि नुसतं विचारावं जावं माणसानं तर म्हणजे काय तुला सांगा. हा सुटाईच अहो काय झालं सांगा की तुम्हाला काय तुला कळायचंय? माझ्या नशिबाला काय आलंय आणि मी कसा तोंड द्यालो आता काय सांगा. आणि असे जे माणसं आहेत ना रडके, ते स्वतः खात नाहीत आणि घरच्याला खाऊ देत नाहीत बघ. नाही नाही
कवाय तोंडच पाडून बर. त्या जाती बाहेर लय चांगल्या राहतात बरं, घरी आले की तोंड पाडते. आता 2 बाया म्हणल्या आमचं की नाही असं करायला म्हणली. सांगा बरं त्याला जरा नीट. अरे खुश राहावं. एक शब्द बोलू तुम्हाला, तुमची लक्ष्मी 12 तास वाट बघती तुमची. आता मालक येतील म्हणून, मालक येतील म्हणून 12 तास तुमच्या प्रतीक्षेत असते आणि तुम्ही तोंड पाडून घरला जाता. बाहेर तुम्हाला हसी मजा खुश राहायला लाजा वाटत नाही. घरी गेले काय तुम्हाला रोग येते का? अरे जी लक्ष्मी तुमच्या करता रात्रंदिवस तुमची दासी म्हणून सेवा करती, तिला तोंड पाडून का समोर जाता? जितका हसत मी घराच्या बाहेर निघतो तितकाच हसत घरला जातो का नाही याला विचार. किती कीर्तन करू द्या, थकतच नाही. अरे तुमच्यावर अवलंबून आहे ना त्यांचं समाधान, तुमच्यावर अवलंबून आहे. तुमचा चेहरा प्रसन्न दिसला तर त्याला बरं वाटतंय. तुमचा चेहरा जर पडलेला असेल तर बाईला अनगोड लागत नाही. हातानं नुकसान कशामुळं त्यांचं बिन आपलं बी. प्रसन्न राहिलं पाहिजे माणसानं. जीवनाचं काय खरंय? क्या जीवन की प्रक्रियास, हातो लिया नाही तेरा घास. हातात घेतलेला घास तोंडात जाईल म्हणून भरोसा नाही अंकुशराव. आलेला दिवस सुखानं कडीला काढला पाहिजे माणसानं. ज्याचं सरलंय त्याला उतरावंच लागते गाडीतून. तिकीट तितकं काढले. परिवारातल्या एखाद्या घटनेचं सुद्धा मला वाटतंय दुःख काही दिवस मनाशी बाळगावं आणि काही दिवसानंतर ते मनातून थोडं 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 कमी करावं. कारण का? ते दुःख, ती झालेली दुर्घटना भरून निघणार नाही. मग उर्वरित माणसा करता जगायचं. आता विठाला जे गेले त्याच्याबद्दल खंत करत बसण्यापेक्षा जे राहिलेत ना त्याला प्रेम द्यायचं बघायचं. आपणच करत्या माणसानं रडावं, करत्या माणसानं पडावं. अरे त्या माणसानं जगावं कोणाकडे बघून राहिलेल्या माणसानं. जेवढे कीर्तनात बसलेले माणसं आहेत त्याला माझी कळकळीची विनंती आहे, दिवस तुमचे सगळे हातात नाही. जे आहेत ते जीवन दिवस जगून निघायचं बघा. आजचा दिवस आनंदानं काढायचा बघा. जेवढं तुमच्याच्यानं समाधान करता येते तेवढं समाधान करीत चला, समाधानी घराकडे जा. विठाला विठाला हो. घराकडे गेल्या गेल्या घरचे माणसं मला म्हणते तुम्ही इतकं प्रवास करून इतके कीर्तन करून तुम्ही खुश कसे आहेत? त्यावेळेस मी तिला म्हणलं मी आशीर्वाद घेऊन आलो लोकांच्या घरला. मी ज्यावेळी ज्या गावामध्ये गेलोय कोणाला नाराज करून त्या गावातून बाहेर निघालो नाही. जमलं तर खुश करूनच निघालो. कुठे जाईल मग सामुग्री? खुश राहिलं पाहिजे माणसानं. दिवस सगळे सारखे नसतात. चढवत म्हणायचं का? आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. हे जाणत्या जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. भिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधु गंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. काय काय शब्द रचना आहे. जितकी गोड आहे तितकीच गायन गोड आहे. हे जे चांगलं होणार आहे की का नाही व्हायचं चांगलं? हे समाजाला आनंद देऊन जातात. आनंद आनंद वाटणारे माणसं आनंदीच राहणार. विठाला विठाला. आणि म्हणून माणसाचं जीवन पुण्यवान आहे हे कळतंय कसं? दर्शनेची प्रशस्ती पुण्यपुरुष हा माझा विषय चालू आहे. मोठे महाराज
गावात गेल्याबरोबर गावात घो घो लागत होत. गावात गेल्या गेल्या घो घो लागायचं. गेल्या गेल्या दस्तापुरात महाराज यायचे. आम्ही 3री 4थीला होतो. आम्हाला माहीत नव्हतं आमचे आजोबा आहेत म्हणून. पताच नाही, घरी चाल नाही तर काय कळावं आजोबा आहेत. आमच्या गावातलं 100 माणूस बारवला जात होतं घागरी घेऊन. 100 माणूस. कुठं जायचं? बारवला. तर ते आमचा गावखर जेवढं आहे म्हणजे अर्धा किलोमीटरचा 500 मीटर पासून मंदिर परिसर आणि जेवायचा परिसर जेवढा आहे तेवढा सडा टाकायचे गावातले लोक. काय टाकायचे? 100 घागर यायची. 100. त्या घागरी आल्यान पाणी शिपू लागले की आम्हाला वाटायचं आज कोण येणार आहे? आज महाराज येणार आहेत, मोठे महाराज. असा गावात आनंद. आणि 2च कॅसेटी लागायच्या तवा आणि 1 भोंगे आणि 1च माईक होता. 2 कॅसेट लागायची. एक भीमसिंग जोशीचा अभंग लागायचा, माझे माहेर पंढरी. आणि प्रल्हाद शिंदेची हे लागायचे अभंग. प्रल्हाद शिंदेची गवळण लागायची, गेला हरी कुण्या गावा. 2च होतात त्या माणसाजवळ आमच्या गावातल्या. ते गाणे लागले की आम्ही म्हणायचं कोणी आले. आंघोळी करून गंध लावून आम्ही इन करायची. ती इन निष्ठू नाही चड्डी म्हणून करदुड्याची पिळणी घ्यायची. नंबर 1 कशाचं गरिब्या होत्या. असा आनंद वाटायचा. ते स्वयंपाकवाले शिरा भात कढी करायचे. काय गोडी लागायची. महाराज यायचे. घर जीप यायची. आम्ही जीप आली म्हणून अर्धा किलोमीटर मागं जायचे आणि त्या जीपीच्या मागं पळायचे. ज्याच्या अंगावर जास्त धूळ आली त्याला पहिला नंबर यायचा. त्याच्या महाग पळायचे आम्ही जीपीच्या. 101 पोरग बारकालं. का संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती दर्शनेची प्रशस्ती. पुण्यपुरुष पुण्यवान पुरुषाच्या पावत्यात या प्रशस्तपणा असतो त्यांच्या चेहऱ्यावर. प्रसन्नता असते. ओसंडून वाहती प्रसन्नता. मग ही पुण्याई कोणची आहे? ही पुण्याई निष्काम. विठाला विठाला. मग अशा पुण्यवान महापुरुषाला भेटण्याकरता कोणत्या पुण्याईची गरज आहे? कोण पुण्य कोणा गाठी होय आईसी याची भेटी. अशा महापुरुषाची भेट होणं पुण्याईशिवाय शक्य नाही बाबा. मग बसलेली माणसं म्हणतील महाराज आता मागच्या जन्मात आमचं कोणचं पुण्य होतं काय होतं ह्याचं काय आम्हाला ठाव ठिकाणा नाही गड्या. या जन्मामध्ये मात्र आम्ही आता इथून पुढे ध्यान ठेवू. आमच्या हातानं झालं तर आम्ही काय करू? पुण्यच करू. पण आमच्या हातानं आम्ही पाप करणार नाही. या हातानं झालं तर पुण्यच करायचं. या हातानं कोणाचं वाईट करायचं नाही, पाप करायचं नाही. माणसानं एखाद्या पहिलवानाला भेऊ नये. बंदूक घेऊन आलेल्या एखाद्या माणसाला, बंदूकधारी माणसाला भ्यायचं नाही. पण कोणाला भ्यायचं? पापाला भ्यायचं. आणि जी माणसं पापाला भेतात ती माणसं पुण्यवान होतात. विठाला विठाला. आणि म्हणून अशी पुण्याई जर आपल्या कोणत्या पुण्याईनं आपण अशा महापुरुषाची भेट घेऊ शकतो ते पुण्य फक्त निष्काम पुण्य आहे. कोणा महात्म्याची भेट घेणं गरजेची आहे आपल्याला? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये. जी हरी धरीला मनी, 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 हरी धरीला हरी धरिला मणी, दिले संसाराशी पाणी.
ज्या महापुरुषाचा परमार्थ असा परमार्थ सांगितलाय, दिले संसाराशी पाणी. पाणी देणं म्हणजे काय? पाणी देणं दोन प्रकारचं आहे. काही वेळेस पाणी देणं म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि काही वेळेस पाणी देणं म्हणजे ते शेवटचं पाणी आहे. हा, यानं मला आमच्या फुलाजीनं पाण्याचं नाव काढे की मग वा पाणी पाजिल, ते पाणी वेगळं आणि पोरानं पाजिलेलं पाणी ते समजायला का वाटत? दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. हे ज्यावेळेस पाणी सोडतो ना आपण, पाणी सोडणं म्हणजे त्याग. पाणी सोडणं माणसं म्हणतात ना, त्यानं म्हणजे 10,000 रुपये देतो 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 म्हणून 10-1 वर्ष लावलेत. आता मी काय सोडले? पाणी सोडलं. पाणी सोडलं म्हणजे काय दिले? पैसे सोडून दिली आशा. तशी ज्यांनी संसाराची आशा सोडून दिलेली आहे आणि ज्याचा परमार्थ म्हणजे प्राण बनलेला आहे, अशा महापुरुषाच्या भेटी करता कोणतं पुण्य पाहिजे? तर ते पुण्य निष्काम पुण्य असावं. त्या पुण्यानं फक्त यांची भेट होऊ शकते. त्या भेटीनं काय होतंय, त्या भेटीचे काय महिमान सांगू म्हणून तुम्हाला आता तुका म्हणे, त्यांची भेटी होय संसाराची तुटी. त्या महापुरुषाची जर आपण भेट घेतली तर त्यांच्या भेटीनं आपल्या संसाराची तुटी होती. म्हणजे कोणत्या संसाराची तुटी होती? संसाराची ताटातूट होती का? संसाराची ताटातूट होती म्हणजे काय? नवरा बायकोची ताटातूट होती का? या संसाराचा शब्द इथं अर्थ नाही आहे. मग संसार या शब्दाचा अर्थ आहे जन्म मृत्यू. आपल्या मागं जे हे जन्म मृत्यूचा फेरा लागलाय, त्या फेऱ्यातून आपण मुक्त होऊ शकतो, अशी ताकद या महात्म्याच्या भेटीमध्ये आहे. विठोबा आता हे शब्द मी आमच्या कुंडलिकमुळं दिला, मला द्यावा लागला. लेकराच्या समाधानाकरता मी आलो, परंतु माझ्या मागं आज पद्मावतीहून प्रस्थान आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 1 वाजता मला तिथं पोहोचाय पाहिजे होतं. 1 तर आता इथंच वाजलाय, जायला वेळ लागतंय. तुम्हालाही माहिती आहे, किती गाडी भारी असली काय असली तरी वेळ हा तितकाच अटळ आहे. वेळेला तेवढाच वेळ लागतो, जावं लागते. दिंडी निघायची म्हणजे नुसतं सोपं नसते, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. हे राहिलं ते राहिलं ते राहिलं. मग आपणच इकडं राहिल्यावर नियोजनात थोडासा विलंब होतो. पण आता हे लेकरायला मी म्हणलेलो, तरी बी ह्या लेकरायला मी आधी महिनाभर घोळलं. कोणाचंही घ्या बा म्हणलं, मी काय येईना, मला प्रस्थान आहे. सांगूच नका म्हणले काय ती. आम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला काही म्हणणार नाही. हे आमचं दुःखाचं वर्ष आहे, आम्हाला ह्याच्यातून सावरण्यासाठी तुमचं येणं गरजेचं आहे. म्हणून मी आलो. आपणही एवढ्या संख्येनं आलेले आहात, आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. आपले सर्वांचे या चव्हाण परिवाराच्या वतीने गावकरी आणि परगावून आलेल्या सर्व मंडळीचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर बोलिले गुरे वेडे वाकुडे उतरू हरे नाही उच्चारीला अधिकार मी आपुला मनोवेदना माझा आरती तुकाराम स्वामी सद्गुरू